अपने बच्चों को शानदार भविष्य के लिए तैयार कीजिए एलिवेट इंस्टीट्यूट के साथ। किसी भी इंस्टीट्यूट को ज्वाइन करने से पहले एक बार जरूर मिलिए। एलिवेट इंस्टीट्यूट जेई, नीट और बोर्ड्स की संपूर्ण तैयारी के लिए विश्वसनीय नाम एलिवेट इंस्टीट्यूट, छोटा बाजार चौक, चंद्रपुर। आप देख रहे हैं पार्थशर समाचार, सत्य परमो धर्म। खेल सेना मंडल चंद्रपुर और पार्थशर समाचार ने श्रमिक पत्रकार संघ चंद्रपुर के साथ संयुक्त रूप से चंद्रपुर में एक अभियान और लघु फिल्म कार्यशाला का आयोजन किया है। ये कार्यशाला 17 जून से 19 जून 2022 तक श्रमिक पत्रकार संघ के हॉल में आयोजित की जाएगी। इस कार्यशाला का उद्देश्य नए उभरते कलाकारों को कला के इस क्षेत्र में उत्कृष्टता और सही जानकारी प्राप्त करने में सक्षम बनाना है। चंद्रपुर में नवोदित कलाकारों के लिए ये एक बेहतरीन मंच है। इस क्षेत्र में रुचि रखने वाले कलाकारों को इस अवसर का लाभ उठाना चाहिए। इस कार्यशाला में आपको नाटक से लेकर फिल्म और रंगमंच के सभी बुनियादी सिद्धांतों को सीखने का अवसर मिलेगा। 12 से 15, 15 से 25 और 25 की उम्र के ऊपर के सभी पुरुष और महिलाएं इसमें आवेदन कर सकते हैं। खास बात यह है कि बाहर गांव से आने वाले छात्रों के लिए निःशुल्क आवास की व्यवस्था की गई है। इस 3 दिवसीय कार्यशाला में प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेता और पुरस्कार विजेता जयंत गाडेकर ऑनलाइन और प्रसिद्ध मराठी टीवी शो चला हवा येवू दया के स्टार कलाकार अंकुर बाडवे प्रत्यक्ष रूप से प्रशिक्षणार्थियों को मार्गदर्शन करेंगे। इसके अलावा चंद्रपुर के अनुभवी प्रशिक्षक और जानी मानी कलाकार डॉक्टर जयश्री कापसे गावंडे, मराठी फिल्म झालीवुड फेम निषाद धोंगडे, धनंजय मांडवकर, इरफान शेख, जगदीश नंदनकर और राजेश स्वयं प्रशिक्षण और मार्गदर्शन प्रदान करेंगे। साथ ही सभी प्रशिक्षणार्थियों को प्रमाण पत्र भी दिए जाएंगे। सबसे महत्वपूर्ण बात यह है कि कार्यशाला के बाद सामाजिक और मनोरंजन विषयों पर चयनित छात्रों संग एक लघु फिल्म तैयार होगी, जिसे पार्थशर न्यूज के माध्यम से प्रसारित किया जाएगा। इस कार्यशाला में प्रवेश और संबंधित अधिक जानकारी के लिए इच्छुक लोग पार्थशर समाचार के कार्यालय अमय अपार्टमेंट, जयंत टॉकीज के पीछे या मोबाइल नंबर 7057816236 पर संपर्क कर सकते हैं। या दिवशी अभिनय व लघुचित्रपट कार्यशाळा होणार आहेत। यासाठी विविध स्तरावरून मुलं येऊ शकतात। या संधीचा तुम्ही लाभ घेऊ शकतात। यामध्ये असं आहेत की जे मुलं सहभागी होतील त्यांच्यासोबत काही आपण 2 शॉर्ट फिल्म शूट करणार आहोत। त्या व्यतिरिक्त आपण त्या मुलांना, जे मुलं बाहेरून येतील त्या मुलांना इथे राहण्याची व्यवस्था केलेली आहे। आणि अभिनय व लघुचित्रपट शाळा ही 17, 18, 19 जूनला होणार आहे। तरी विविध स्तरावरील मुलांनी या संधीचा लाभ घ्यावा व व्यतिरिक्त यात वयोगट देखील आहे 12 ते 15, 15 ते 25 आणि 25च्या वर देखील वयोगटातील कोणीही इथे प्रवेश घेऊ शकतात। बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना राहण्याची उत्तम व्यवस्था केलेली आहे आणि बिलकुल निःशुल्क व्यवस्था आहे। तरी विनंती आहे कळकळीची की नक्की सहभागी व्हा आणि या। मी निशा शीतलकुमार धोंगडे। सांगताना फार आनंद होतो आहे की मी नाट्य कलावंत झाडीपट्टीची कलाकार आहे आणि चंद्रपूरमध्ये प्रथमच खेल सेना मंडळ करून खूप अतिशय उत्तमरित्या वर्कशॉप होत आहे। त्याच्यामध्ये ॲक्टिंग आणि शॉर्ट फिल्मचं वर्कशॉप आहे। त्याच्यामध्ये खूप दिग्गज लोक येणार आहेत आणि खूप चांगलं मार्गदर्शन होणार आहे छोट्या मुलांना। तर मी सर्व मुलांना, चंद्रपूरमधल्या स्थानिक लोकांना विनंती करेल की हे वर्कशॉपला जास्तीत जास्त लोकांनी येऊन वर्कशॉप करावं। एक आनंदाची पुन्हा बातमी आहे की बाहेरील जे रहिवासी आहेत त्यांची मोफत राहण्याची व्यवस्था केलेली आहे, राहण्याची, खाण्याची। त्यांनीही या संधीचा लाभ घ्यावा आणि पार्थशर समाचार प्रस्तुत यांच्याकडून जी संधी दिलेली आहे त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा। मी जगदीश अशोक नंदुरकर, नाट्य कलावंत आणि नाट्य प्रशिक्षक। आपल्याकडे एक सुंदर अभिनय कार्यशाळा आपल्याकडे होते आहे, ज्याच्यामध्ये आपण ॲक्टिंगचे विविध प्रकार, लेखन, शॉर्ट्स फिल्मच्या बाबतीत एक तंत्रशुद्ध माहिती आपल्याला इथे मिळणार आहे। 12 वर्षाच्या वरील सर्व लोकांसाठी आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी ही खुली आहे। 17 ते 19 दरम्यान ही कार्यशाळा होणार आहे आणि दिग्गज प्रशिक्षक आपल्याला इथं लाभणार आहेत। म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपल्या मुलांना, ज्यांना इंटरेस्ट आहे अभिनयामध्ये आणि ज्यांना अभिनयाची संधी मिळत नाही, अशा सर्वांना, जिथे वाटतं की आपल्याला अभिनयाची संधी नाही, अशा सर्वांसाठी ही कार्यशाळा खुली आहे। 3 दिवसाची कार्यशाळा आहे। 10 ते 5 याचं आपल्याला वेळ आहे आणि ही चंद्रपूर श्रमिक भवनाची जी बिल्डिंग आहे वरोरा नाक्याला, इथं ही वर्कशॉप होणार आहे। तर सर्वांना विनंती आहे की आपल्याकडील मुलांना इथे नक्की पाठवा आणि या संधीचा लाभ घ्या, कारण अशा वर्कशॉप फार कमी होतात आणि छान शिकायसाठी ही योग्य वेळ आहे। म्हणून सर्वांना
महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई के सदस्य आभा पांडे ने चंद्रपुर में आज एक प्रेस कॉन्फ्रेंस लेते हुए कहा कि महिलाओं की जो विशेष समस्याएं होती हैं उन पर ज्यादातर ध्यान नहीं दिया जाता। इसके लिए उन्होंने चंद्रपुर दौरे के दौरान जेल के अंदर जो महिलाएं हैं उसकी समस्याएं जानने का प्रयास किया। उनमें काफी महिलाओं को विभिन्न समस्याएं सामने आ रही थी जिसमें सामने नहीं लिया जा रहा था, जिस पर आभा पांडे ने महिलाओं की समस्याओं को देखते हुए चंद्रपुर जेल और नागपुर जेल में विजिट देकर उन्होंने महिलाओं की समस्याओं का अध्ययन किया। इसके बाद उन्होंने यहाँ पर बताया कि चंद्रपुर जेल में जो महिलाएं बंद हैं वो अपनी समस्याओं को बता नहीं पाती, तो उनके साथ अगर एक महिला वैद्यकीय अधिकारी भेज दिया जाए तो वो अच्छी तरीके से अपनी समस्याओं को शेयर कर पाएंगे। और रही बात नागपुर जेल में, जब उन्होंने विजिट किया तो उनके सामने ही एक मामला सामने आया कि एक गर्भवती स्त्री जिन्होंने अपने बच्चे को जन्म दिया और जन्म देते ही बच्चे को मार दिया, फिर भी इस प्रकार की घटनाओं पर ज्यादा ध्यान नहीं दिया जाता। अभय पांडे ने ICC कमेटी की विशेषताओं के बारे में पत्रकारों से चर्चा की। आइए जानते हैं इस दौरान उन्होंने पत्रकारों से बातचीत करते हुए क्या कुछ कहा। महिला आयोगाची सदस्य म्हणून प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आढावा बैठकी घेत आहेत। त्याच उपक्रमांतर्गत आज मी चंद्रपूर जिल्ह्यात आढावा बैठकी करता आले आणि आज सकाळी जेल व्हिजिट केली। जेल व्हिजिटमध्ये ज्या महिला कैदी होत्या त्या 29 महिला कैदी इथे चंद्रपूर जेलला आहेत। त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याकरता ही माझी जेल व्हिजिट होती। सगळं त्यांची जी व्यवस्था आहे ती चांगल्या रीतीने आहे की नाही ती जाणून घेतलं। त्यांचं खाण्याची व्यवस्था बरोबर आहे की नाही, त्यांची दिनचर्या बरोबर होते की नाही, रुटीन, या सगळ्या गोष्टी आम्ही तिथे जाणून घेतल्या। तिथे आम्ही निर्देश दिले की त्या महिलांची जी काउन्सिलिंग होते ती काउन्सिलिंग डॉक्टर पुरुष जे होते त्यांच्याकडनं होत होती। आता मी इथे सिव्हिल सर्जन आढावा बैठकीला उपस्थित होते, त्यांना मी निर्देश दिले की तुम्ही तिथे जात असताना काउन्सिलिंग करता तुमच्याबरोबर एक महिला वैद्यकीय अधिकारी सुद्धा असली पाहिजे, जेणेकरून महिला कैदीला एखाद्या वेळेस पुरुषाला जी गोष्ट सांगायची नाही आहे ती जवळून ती तिला सांगू शकते आणि तिला ते न्याय मिळू शकतं। म्हणून ती व्यवस्था आज मी केलेली आहे, त्यांना निर्देश तसे दिलेले आहेत। दुसरी अशी गोष्ट होती की तिथे ज्या महिला आहेत त्यांना शिक्षण घेण्याकरता आवड होती। लगेच जेल अधीक्षकांना सांगितलं की त्यांना MSc बायोटेक्नॉलॉजी एका मुलीला करायचं आहे, एकाला BA करायचं आहे, तर त्यांना सांगितलं की लगेच त्यांच्याकरता फॉर्म भरून काय आपण त्यांच्याकरता चांगलं करू शकतो, त्यांच्याकरता त्यांना कोणकोणती पुस्तकांची गरज आहे ती सगळं तुम्ही त्यांना उपलब्ध करून द्यावी, हे सगळे आम्ही निर्देश दिले। त्यांचे स्वच्छतागृह स्वतः जाऊन बघितले, त्यांचं जेवण स्वतः चखलं की खरोखरच ते बरोबर बनवत आहेत की नाही, या सगळ्या गोष्टी मी जाणून घेतल्या। बाकी व्यवस्था तर सगळी चांगली होती, पण काही असे निर्देश होते जे मी त्यांना दिलेले आहेत, जे मी आपणास सांगितले। भरोसा सेल बाबत काय निर्देश? इथे तुम्ही दामिनी पथकाला पाठवा असं मी त्यांना निर्देश दिलेले आहेत। मोठी सूचना बिलकुल ही खूप गंभीर बाब आहे, कारण 2013च्या कायद्यानुसार हे कायदाच आहे की प्रत्येक जिथे 10च्या वर आस्थापना आहे ते शासकीय असो, गैरशासकीय असो, शॉप्स असो, मॉल असो किंवा फॅक्टरीज असो, कोणतीही बाब असो, 10च्या वर जर आस्थापना असेल तर त्यांना ICC कमिटी असणं गरजेचं आहे। पण अनेक अशा त्रुटी निघाल्या की जिथे ICC कमिटी नाही, ही खूप गंभीर बाब आहे। तसे निर्देश मी आज प्रशासनाला दिले आहेत की ते कोणताही विभाग असो, परंतु तिथे ICC कमिटी, इंटरनल कंप्लेंट कमिटी असली पाहिजे, जेणेकरून तिथे काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यावर अत्याचार होणार नाही, या बाबतीची काळजी घेऊन आम्ही त्यांना निर्देश दिलेले आहेत। सोबतच जे 4 डिपार्टमेंटचे अधिकारी इथे उपस्थित नाही होते, त्यांनी 1-2 प्रतिनिधींना तिथे पाठवलं आणि त्या प्रतिनिधींना काहीच माहीत नव्हतं। ही खूप मोठी शोकांतिका आहे की जिल्हाधिकारीचं पत्र गेल्यावर ते किंवा त्यांचे प्रतिनिधी हे तयारी करून येत नाहीत। म्हणून मी मॅडमला लगेच सांगितलं, उपजिल्हाधिकारी मॅडमला, की लगेच त्यांना शोकाज नोटीस इश्यू करा आणि त्याची प्रत सुद्धा तुम्ही मला पाठवा, कारण आमचा एकच उद्देश आहे की महिला आयोगाकडनं चांगल्या रीतीने नियोजन करून, चांगल्या आढावा बैठकी करून जास्तीत जास्त महिलांना न्याय मिळवून देता येईल, हेच आमचा प्रयत्न आणि त्याच प्रयत्नातून आज आम्ही असे निर्देश दिलेले आहेत। धन्यवाद। अपने बच्चों को शानदार भविष्य के लिए तैयार कीजिए एलिवेट इंस्टीट्यूट के साथ। किसी भी इंस्टीट्यूट को ज्वाइन करने से पहले एक बार जरूर मिलिए। एलिवेट इंस्टीट्यूट JEE, नीट और बोर्ड्स की संपूर्ण तैयारी के लिए विश्वसनीय नाम एलिवेट इंस्टीट्यूट, छोटा बाजार चौक, चंद्रपुर।